सोड्याची खिचडी झाली. आता सुषमा काकू दुसरा पदार्थ करायला तयार आहेत. काय याचं नाव आहे? खिम्याचे कानोले. खिम्याचे कानवले. हा पारंपरिक आहे आणि लग्न झाल्यावर जेव्हा जावई पहिल्या दिवाळी सणाला येतो तेव्हा हे त्याला खाऊ घालतात. खिम्याचे कानवले. खिम्याचे. लागणारं साहित्य सांग. हा रवा आहे. हा तूप आणि दुधात 5 तास आधी भिजवावा लागतो आणि नंतर कुटून मैद्यासारखा करावा लागतो. ठीक. बारीक चिरलेली कोथिंबीर, कॉर्नफ्लॉवर, चिकन खिमा, कांदा, आतमध्ये लावायला तूप, कॉर्नफ्लॉवरचं साठ, दूध, पाणी, तिखट, हळद, आलं मिरची, आलं लसूण पेस्ट, मीठ, गरम मसाला. हे पहिल्यांदा काय करायचं? पहिल्यांदा आपण खिमा करणार आहोत. बर. तेल अगदी नावाला घालायचं. तेल जास्त घालायचं. बस बस चालेल बस. कारण ते बाहेर नक्की, कारण ते बाहेर यायला नको. त्याच्यात खिमा घालायचा आहे. बर. खिम्याला आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, अगं बाबू बो, गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ. आता आपण हे सगळं खिम्याला चोळून घेणार आहोत. म्हणजे लावून घेणार. आपण कांदा घालू. हो घाला. याचा चांगला सवतळून घेऊन कोरडा करायचा. आता आपण बारीक गॅसवर एक 5 मिनिटं ठेवूया. ठीक आहे. खिम्याच्या करंजा. खिम्याच्या कानोले. खिम्याचे कानवले. आम्ही कानोले म्हणतो. हो, बरोबर आहे. करंजा नाही. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया. ओके. आणि हे झालं असेल मला वाटतं. झाले, तयार आहे आपलं. हा, हे आता आपलं झालेलं आहे चांगला. ओके. म्हणजे हा खिम्याच्या आपण आता कानवल्यामधलं बाउल मध्ये काढून घेऊया म्हणजे गार होईल. कानोले करतो आपण तेही असं ओलं फडकं ठेवून त्या ओल्या फडक्यामध्ये खाली ठेवावे लागतात आणि मग ते तळले जातात. ठीक. तर आता आपण ह्याचे 3 चपात्या करून घेणार आहोत. म्हणजे लोंढे, पोळ्या. ही अशा आपण जाड करणार आहोत, पातळ नाही करणार. आता हे केली आपण, ठेवली. अशा 3 करून घेणार आहोत. बर. आता हे जे आपल्या झाल्या ना, याला आपण आता एक लक्षात ठेवायचं, जर हे कमी झालं तर तुमचे पापुद्रे सुटत नाही. करेक्ट. जास्त झालं तर ते वितळतं. तर पहिला जेव्हा घाणा करताना आपण अंदाज घ्यायचा की आपल्याला हा 1 टीस्पून लागणार आहे. बर.